वतीने आम्ही साधारणपणे दरवर्षी आपल्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे येत असतो आणि इथे येत असताना त्याचा उल्लेख आपण अध्यक्ष त्या ठिकाणी केलात की याला लागणारा पहिला निधी जो आहे तो आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून आपण मंजूर करून घेतला। त्याच्यानंतर संरक्षण भिंतीचाही निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतला आणि आता या इमारतीच्या वरती आपण जे काही काम केलेलं आहे त्याची जी काही नादुरुस्ती झालेली आहे त्याला आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की आणखीन त्या ठिकाणी दुरुस्तीचा निधी प्राप्त व्हावा। मी निश्चितपणाने आपल्याला या ठिकाणी तटकरे साहेबांच्या वतीने आमच्या तिघांच्याही वतीने आश्वासित करते की आपल्या सामाजिक सभागृहासाठी आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊ। मागील कालावधीमध्ये हा 200 मीटरच्या रस्त्याचा सुद्धा आपला विषय झालेला होता, त्याच्यामुळे तो सुद्धा आम्ही कुठला एक अंतर्गत रस्त्याचा जो फंड आहे त्यातून आम्ही त्यालाही लागणारा निधी आम्ही नक्कीच मंजूर करून देऊ। गाव म्हणून समाज म्हणून आपण नेहमीच आदरणीय तटकरे साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेला आहात। आज सरपंच आपण सुद्धा असाल, आपण सुद्धा एक चांगला निर्णय घेतला। मधल्या झालेल्या या निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी साथ दिली आणि खऱ्या अर्थानं इतर वेळेला आम्ही उद्घाटन असली भूमिपूजन असली तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर येतच असतो, पण गावात आणि आपल्या समाजाच्या वतीने साजरा होत असणाऱ्या या आपल्या श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाच्या निमित्ताने सहभागी होत असताना आम्हाला नेहमीच त्याचा एक विशेष आनंद होत असतो। मी निश्चितपणाने आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देईन। आपली जी परंपरा आहे, तुमची जी संस्कृती आहे ती अशाच पद्धतीने आपण पुढे चालू ठेवावी अशीच या निमित्ताने आपल्याला सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद।